हॅलो चॅम्पियन्स. तर चला आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ते म्हणजे डायजेशन इन बर्ड्स. ठीक आहे, एक विचार केला का आपण की बर्ड्स लोकांना टीथ नसतात, दात असतात का हो? नाही, पण तरी ते डायजेशन कसं करतात? बर्ड्स काय करतात, त्यांच्या बीक मधून, त्यांच्या माउथ मधून जे काही ते अन्न घेणार आहेत मध्ये, ठीक आहे, इसोफॅगस थ्रू जे काही ज्वारीचे दाणे म्हणा किंवा व्हीट म्हणा, ठीक आहे, काही खाल्लेलं अन्न ते काय करतात, बीक मधून ॲज इट इज पाठवतात इसोफॅगस कडं आणि ते कुठे स्टोअर करून ठेवले जातात? या क्रॉप मध्ये. ठीक आहे, एक पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, त्या पाउच मध्ये ते खाल्लेलं अन्न ते काय करतात, स्टोअर करून ठेवतात. आणि इथे त्यांचा छोटासा लिव्हर आणि हा गॉल ब्लॅडर आहे. लिव्हर प्रोड्यूस बाईल ज्यूस अँड गॉल ब्लॅडर इट स्टोअर्स. ठीक आहे, मग या पाउच मध्ये जे खाल्लेलं फूड आहे ते स्टोअर करून ठेवतं जोपर्यंत ते स्मूथ होत नाहीत. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, बर्ड्स दाणेच खात नाही तर त्यासोबत छोटे छोटे स्टोन्स खातात. ते ग्रीट खातात, छोटे स्टोन खातात. का बरं? कारण त्यांनी जे ॲज इट इज अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाला ग्राइंड करण्यासाठी त्या मोठ्या दाण्याचे छोट्या दाण्यामध्ये रूपांतर होतं आणि मग तो गोळा पुन्हा कुठे पाठवला जातो? या प्रोव्हेंट्रिक्युलस मध्ये. ह्या प्रोव्हेंट्रिक्युलसला आपण ग्लॅन्ड्युलर स्टमक म्हणतो आणि ह्या स्टमक मध्ये तिथं डायजेस्टिव्ह केमिकल्स इथं ह्याच्यावर टाकले जातात आणि इथं केमिकल प्रोसेस सुरू होते, केमिकल डायजेशन सुरू होतं आणि त्यानंतर तिथून ह्या स्टमक मध्ये येतं आणि या स्टमकला आपण गिझार्ड म्हणतो. काय म्हणतो? गिझार्ड म्हणतो. गिझार्ड म्हणजेच काय? मस्क्युलर स्टमक. गिझार्ड काय आहे? मस्क्युलर स्टमक आहे. आणि इथून मग ते कुठे जातात, तर पुन्हा ते जातात स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. अगोदर कशामध्ये जातील ते? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्यांचं ऍब्झॉर्प्शन होतं, न्यूट्रिएंट्स ते ऍब्झॉर्ब करून घेतात आणि मग जातं ते अन्न कुठे? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. ठीक आहे, मग लार्ज इंटेस्टाईन मध्ये तिथं दोन ह्यांचे काय असतात? सिका असतात. त्याला सिकम सुद्धा म्हणतो. सिका म्हणजे ते अशी एक छोटी त्यांची पाऊच असतो, त्या पाऊच मध्ये ते वेस्ट आहे ना ते स्टोअर करून ठेवतात आणि जेव्हा त्यांना सुद्धा नेचर कॉल येतो तेव्हा ते क्लोका थ्रू, जसं आपण ॲनस म्हणतो ह्युमन्स मध्ये, ठीक आहे, क्लोका थ्रू त्यांचं वेस्ट काय करतात? बाहेर टाकतात. मजा आहे की नाही? मग मॅडम त्या स्टोनचं काय? ज्या त्यांनी खाल्ल्या होत्या त्यांना किडनी स्टोन होईल का? असा जर प्रश्न पडला असेल तर ऐका, ते सुद्धा कुठं वेस्ट थ्रू काय होतो? शरीराच्या बाहेर टाकला जातो. ठीक आहे, तर समजली का मग बर्ड्स मध्ये डायजेशन प्रोसेस कशी होते? ठीक आहे, तर असंच तुम्हाला इंटरेस्टिंग आणखीन वेगवेगळ्या टॉपिकवरती शॉर्ट्स हवे असतील तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. पाहत रहा प्रियंकाज बायोवर्स. पुन्हा भेटू. थँक्यू.